स्वागत करते। प्रत्येक वेळेस आपल्या इथे आयोगाचं निमंत्रण दिलं असता आवर्जून आपल्या इथे उपस्थित असतात आणि त्यांचा अमूल्य असा वेळ आपल्याला नेहमी देतात। त्याच्यानंतर सांगण्यासारखं काही असं नाही आहे, मॅडमांनी सांगितलं, साहेबांनी सांगितलं। एक आहे इथे जे जमलेले सिनियर सिटीजन आहेत त्यांना मी प्रामुख्याने सांगेल की तुमचं जे क्रेडिट कार्ड आहे ते तुम्ही जपून वापरा। मोस्ट ऑफ द सिनियर सिटीजन ते घेऊन ये, कारण आमच्या समोर जे असंख्य केसेस आलेले आहेत ते सिनियर सिटीजनच्या वापरलेल्या क्रेडिट कार्डचे आहे की त्यांना ते कळतही नाही की त्यांचे पैसे कुठे आणि कधी वापरले गेलेले आहेत। त्याच्यामुळे सिनियर सिटीजनसाठी हा माझा स्पेशल मेसेज आहे की तुमचं एटीएम कार्ड असो, तुमचं क्रेडिट कार्ड असो, हे तुम्ही जपून वापरा। आणि हल्ली आता जी घटना माझ्यासोबत स्वतःसोबत घडलेली आहे ती परवाचीच एक मी सांगते, सगळ्यांसोबत शेअर करते। एक तुम्हाला एक निनावी कॉल येतो, त्यांना सगळं माहिती असतं की आपल्या आई कोण, वडील कोण। मला कॉल आला की तुमचे वडील जे आहे रवींद्र सत्के यांनी तुम्हाला 5,000 रुपये ऑनलाईन मला पाठवायला सांगितलेले आहे। आता जनरली माझे वडील आजपर्यंत कधीही त्यांनी मला असं ऑनलाईन पैसे पाठवलेले नाहीये किंवा कधी सांगितलेलं देखील नाहीये। पण मी त्यांना म्हटलं ठीक आहे, मी बोलती आपले मी तेवढ्यात त्यांचा मला 5,000चा मेसेज, 5च्या ऐवजी 50,000चा मेसेज आला। 50,000 तुमच्या फोन पेला म्हणजे ते फ्लॅश मारतात। 50,000चा मला मेसेज आला, लगेच मला वडिलांना मी कॉल करेल तितक्यात त्या व्यक्तीचा कॉल आला की तुम्हाला 50,000 मी पाठवलेले आहेत, तुम्हाला 45,000 तुम्ही रिटर्न करा। मी त्यांना म्हटलं मी इतक्या लवकर तुम्ही कसे काय पाठवले? मग मी वडिलांना आधी कॉल केला, वडील म्हटलं मी असं कोणालाही सांगितलेलं नाहीये। लगेच एसपी साहेबांना कॉल केला, त्या व्यक्तीचा नंबर दिला आणि एक सायबर क्राईमच्या ठिकाणी मी एक ऑनलाईन कंप्लेंट फाईल केली। तर आता हे जे प्रकार आहेत हे असंख्य लोकांसोबत घडू शकतात। एवढं म्हणून मी माझं संपवते आणि आपला जागतिक राखीव आपण सर्वांनी सोबत सादर केला, त्यामुळे धन्यवाद। तर आपण ज्यांना ऐकायला उत्सुक आहोत ते आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री सय्यद साहेब हे आपले मौलिक विचार आपल्या पुढे मांडतील। आदरणीय व्यासपीठ, आपण सर्वांनी सांगितले की 15 मार्च हा जागतिक ग्राहक हक्क संरक्षण दिवस हा साजरा केला जातो। भाषणाच्या पुढे जाण्याच्या अगोदर माझ्या पण मनात उत्सुकता अशी आहे, या ठिकाणी बऱ्याच महिला भगिनी हजर आहेत आणि निवेदकांनी सुरुवातीला सुचवलं की आम्ही आज रोजी 8 मार्च हा दिवस सुद्धा साजरा करत आहोत। तर मी या ठिकाणी ज्या महिला भगिनी या ठिकाणी हजर आहेत त्या सर्वांना 8 मार्चच्या निमित्ताने जे मी त्यांना शुभेच्छा देऊ शकलो नाही, परंतु आज मी त्या ठिकाणी त्यांना सर्वांना मान्यवरांनी आपल्याला ग्राहक म्हणजे काय किंवा त्यांचे हक्क काय, अधिकार काय आपल्याला विस्तृतपणे सांगितलेले आहे। परंतु या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी नात्याने मला त्यावर पूर्ण प्रकाश टाकणे महत्त्वाचे आहे। पूर्वी एक म्हण होती की पावसाने झोडपलं तर काय करणार, नवऱ्याने मारलं तर काय करणार, राजाने जर दंड दिला तर काय करणार, पावसाने झोडपलं तर कोणाकडे तक्रार करणार सांगा बघू, काही तुमच्याकडे आहे का? पूर्वी काय होतं की शिक्षण कमी होतं आणि महिलांकरता म्हणजे विशेषतः बायकांकरता त्यांचे पतीशिवाय त्या कुठेही तक्रार करू शकत नव्हत्या। तर पतीने जर मारलं तर काय करणार, कुठे जाणार, ती स्त्री कुठे जाणार? किंवा राजाने जर दंड दिला, राजा जर आपल्या मनमानी पद्धतीने जर कारभार करणारा असला आणि त्याच्या मनात येईल त्याला जर तो दंड ठोठावत जर निघाला तर तुम्ही तक्रार कुठे करणार? आज जर तुम्ही समजा नेटफ्लिक्स वरून जर एखादा काही तुम्ही OTT पॅक घेतला किंवा Amazon वरून जर पॅक घेतला तर कुठे जाणार तुम्ही? तुम्ही तर मनात विचार करणार किंवा त्याचे संस्थापक कोण, मालक कोण, मला तर नाव माहित नाही, काहीच माहित नाही, मी कसं करणार? आज जागतिकीकरण सुरू झालेलं आहे। बाजारामध्ये तुम्ही अमेरिकेचं माल या ठिकाणी बसून तुम्ही विकत घेऊ शकता। तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात कुठल्याही व्यक्तीशी या मोबाईल ॲपद्वारे तुम्ही त्याच्याशी संपर्क करू शकता, त्याच्याशी व्यापार करू शकता। पण तुमच्या अधिकाराचं, तुमच्या हक्काचं संरक्षण कसं होईल, कोण करणार? तर त्यासाठी हे आयोग आपल्यासाठी या ठिकाणी आहेत। आपल्याला जर आपल्याशी जर फसवणूक झाली, जर कुठलाही माल विकत घेताना तुम्हाला जो काही भारतीय तो मानांक जो आहे ISI, तर त्यामध्ये जर काही तफावत निघाली तर तुम्ही या ठिकाणी ह्या आयोगासमोर येऊन आपण आपली तक्रार दाखल करू शकतो। ह्या आयोगाचे वरचे जे आहेत ते राज्य आयोग आहे, त्यानंतर मग राष्ट्रीय आयोग आहे। तर आपल्याला असं नाही की ह्या आयोगाने जर निर्णय दिला तर तो अंतिम राहील असं नाहीच, आपल्याला वर अपील करण्याचे पण अधिकार आहेत। एक ग्राहक म्हणून मी काय करू शकतो? ग्राहक म्हणून मला माझी तक्रार दाखल करण्याचा
या आयोगासमोर माझा अधिकार आहे. तो संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि संविधानाने जे जे अधिकार दिले ते अधिकार तुमच्यापासून कोणी काढून घेऊ शकत नाही. तर ग्राहक म्हणून तुम्हाला काय, तर जर तुमची फसवणूक झाली तर तुम्हाला या आयोगासमक्ष तुमची तक्रार दाखल करण्याचा अधिकार आहे. माल विकत घेण्याच्या अगोदर तुम्ही तिचं मूल्य किती आहे ते ठरवण्याचा अधिकार तुम्हाला आहे. परंतु तुम्ही मला असं कसं म्हणता साहेब, सोन्याचे मूल्य तर तेवढंच ठरलेलं आहे. एखादी विशिष्ट वस्तू जर मेडिकलमध्ये गेलो तर त्याचं विशिष्ट ते ठरलेलं आहे. परंतु बऱ्याचशा गोष्टी शासनानेच पूर्वी ठरवलेल्या आहे, त्याचं मूल्यांकन हे ऑलरेडी झालेलं आहे. ते कोणाच्याही मनमर्जीप्रमाणे चालू शकणार नाही. त्या ठिकाणी ग्राहकांचा नक्कीच विचार केला जातो. शासन आपल्या वतीने त्या ठिकाणी भूमिका मांडत असते आणि शासन ते मूल्य ठरवत असतं. वॅट किती लागणार किंवा टॅक्स किती लागणार या गोष्टीच्या अगोदरच त्या ठिकाणी विचारमंथन झालेलं असतं आणि शासनाने ते भाव फिक्स केलेले असतात. ज्याप्रमाणे आपला डीए म्हणजे डिअरनेस अलाउन्स जसा वाढतं की आपले ज्या ठिकाणी आर्थिक विकास जसा जसा होत असतो त्याप्रमाणे त्याचं मूल्यांकन होत असतं. तर ज्या गोष्टींचे किंवा ज्या मालाचे भाव ठरलेले नाही त्या मालाचे भाव ठरवण्याचा अधिकार हा ग्राहकांना नक्कीच असतो. दुसरं, मालाची प्रत कशी आहे त्यानुसार मूल्यांकन करण्याचा अधिकार सुद्धा हा ग्राहकांचा असतो. जर समजा तुम्ही बाजारात गेला आणि तुम्ही जो माल विकत घेऊ इच्छिता त्याची जर क्वालिटी चांगली नाहीये आणि तो जर त्याची किंमत फार जास्त सांगत असेल तर तुम्हाला तो माल न घेण्याचा म्हणजे रिजेक्ट करण्याचा तुम्हाला तो अधिकार आहे नक्कीच. त्याच्यानंतर ज्या ज्या गोष्टीवर ISI प्रिंट असणं गरजेचं आहे, सोनं घेतलं तर हॉलमार्क्स असणं गरजेचं आहे, ते जर नसेल तर तुम्ही ते माल नाकारू शकता. जर तुम्ही म्हणजे याच्यावर नेटवरून जर कुठलं माल परचेस करणार असाल, तुम्ही जर Amazon असेल, फ्लिपकार्ट असेल, त्या ठिकाणी तुम्ही जो काही माल विकत घेता त्याच्या मालाची पूर्ण माहिती अगोदर वाचणं महत्वाचं आहे. आपण जो काही अग्रीमेंट करतो, या नेटफ्लिक्सचा OTT घेतला किंवा आपण Amazonचा घेतला किंवा आपण हॉटस्टारचा घेतला, आपण त्या अग्रीमेंट लगेच 1 सेकंदामध्ये ऍक्सेप्टेड म्हणतो. परंतु ते अग्रीमेंट कोणीही वाचत नाही. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी नमूद असतात. याचं जर उल्लंघन झालं तर तुम्हाला दाद कुठे मागायचे, त्यांचं ऑफिस कुठे असणार आहे, त्यांचं ज्युरिडिक्शन कुठे ठरलेलं आहे. विशिष्ट कंपन्यांचं ज्युरिडिक्शन फक्त मुंबई किंवा दिल्लीलाच असतं आणि आपण इथे ऍक्सेप्ट करून बसतो. आणि ज्यावेळेस आपली फसवणूक होते त्यावेळेस आपण कळ देतो, वकील साहेबाकडे जातो आणि साहेब माझी फसवणूक झाली. परंतु तुम्ही ज्युरिडिक्शन बघितलं का? याला त्यांनी नमूद केलेलं की जर काही तुमच्याशी फसवणूक झाली, जर तुम्हाला न्यायालयात जायचं असेल तर तुम्हाला विशिष्ट ठिकाणीच केस दाखल करावी लागणार. जर तुमची 5,000 रुपयाची फसवणूक झाली आणि तुम्हाला जर त्या फसवणुकीविरुद्ध तक्रार दाखल करण्याचा अधिकार फक्त दिल्ली न्यायालयामध्येच असेल तर तुम्हाला इथून दिल्लीला जायला परवडेल का? पूर्ण येणं असणार आहे. तर त्यातून आपलं मन खच्चीकरण होतं. अरे मला तर खूप भाषणामध्ये सांगितलेलं होतं आणि मला तर खूप वकील साहेबांनी असं सांगितलं होतं केस तर आपली डिसमिस झाली. आपण का हरलो केस? कारण आपण तो ॲग्रीमेंट जो ॲक्सेप्ट करत आहोत तो आपण वाचून समजून त्याचा आपण अभ्यास करू ते करत नसून फक्त आपण काय करतो, फक्त एक प्रोसिजर कंप्लीट करण्याच्या नादामध्ये फक्त आपण पुढे पुढे जात असतो आणि फक्त ऍक्सेप्ट करतो. परंतु ह्या गोष्टी आपण नक्कीच तपासल्या पाहिजे. एखादा माल आहे तो आपल्या शरीरासाठी घातक आहे, मग असा माल आपण विकत घ्यायचा का? त्याचे अधिकार कोणाला? आपल्याला आहे. जर आपली फसवणूक झाली तर राष्ट्रीय आयोगापर्यंत जाण्याचा जो अधिकार दिला आपल्याला संविधानाने किंवा ग्राहक संरक्षण कायद्याने तो अधिकार सुद्धा आपल्याकडे आहे. जर आपल्याला असं वाटलं की आपली खरोखर फसवणूक होत आहे आणि आपल्याला न्याय हजर लवकर भेटला पाहिजे, समोरची पार्टी जर तयार आहे तर आपल्याकडे विधी सेवा प्राधिकरणामार्फत मध्यस्थीची एक प्रक्रिया राबवली जाते. मध्यस्थी प्रक्रियेमध्ये मध्यस्थ असतात, ते दोन्ही पक्षांना बसून त्यांची केस मधली उजवी बाजू डावी बाजू समजून सांगत असतात. जर आपल्याला असं वाटलं की नाही आपल्याला हे प्रकरण जर आपल्याला 4 महिने 4 वर्ष चालणार असेल किंवा जरी इथे निकाल झाला तरी राज्य आयोगाकडे अपील होतं, राज्य आयोगामध्ये जरी अपील झालं निकाल लागला ते राष्ट्रीय आयोगाकडे अपील होतं, म्हणजे वेळ जाणार असेल आणि अशा कंडिशनमध्ये आपल्याला ती जर वेळ म्हणजे वेळेची बचत करायची, पैशाची बचत करायची, आपल्याला जो काही होणारा मानसिक त्रास आहे त्यापासून आपल्याला जर आपल्याला काही
उपाय असायला पाहिजे, किंवा आपलं जे काही इथं रोज यायचं तारखेवर प्रवास करायचा, प्रवास टाळायला हवा, सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या व्हायला पाहिजे, निकाल जर आपल्या मनासारखा लागायला पाहिजे. अशा कंडिशन मध्ये आपण ते प्रकरण मध्यस्थांमार्फत मिटवून घेणं फार गरजेचं आहे. मध्यस्थांमार्फत जर आपण त्या प्रकरणाचा जर निपटारा केला तर काय होतं की मध्यस्थ ही आपली पण बाजू ऐकतात, समोरची बाजू ऐकतात आणि मग एका कुठल्या तरी विशिष्ट एका मुद्द्यावर येतात आणि तो मुद्दा दोन्ही पक्षांसमोर ठेवला जातो. जर केस रिकव्हरीची केस असेल आणि जर 1 लाख रुपये घेणं जर असेल, समोरची पार्टी जर म्हणते की मी 1 लाख रुपये देतो, ज्या पक्षाने केस दाखल केलं तो म्हणतो की मला त्याचं 10% व्याज पाहिजे त्यावर, आणि तडजोड होऊन समजा ते जर 5% व्याज असेल की 1 लाख रुपये अमाऊंट परत करण्याचं जर त्या मध्यस्थांसमक्ष जर दोन्ही पक्षांनी मंजूर केलं, ऍक्सेप्ट केलं, तर तो जो निकाल होतो त्यामध्ये कोणाची हार होत नाही, कोणाची ही परिस्थिती अशी होत नाही की माझ्यावर अन्याय झाला किंवा माझं ऐकून घेतलं नाही. तर दोन्ही पक्षकार एक प्रकारे त्यांच्या मनाने जिंकलेले असतात. त्या ठिकाणी अपील दाखल करण्यासारखं काहीही उरलेलं नसतं. तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपण आपला स्वतःचा विजय करून घेऊ शकतो. तर जास्त बोलत नाही, सगळ्यांनी प्रत्येक गोष्ट व्यवस्थित आपल्याला समजून सांगितलेली आहे. मला या ठिकाणी या आयोगाचे अधिकारी पदाधिकारी, बारचे अध्यक्ष सगळे ठिकाणी मला बोलून 2 माझे विचार या ठिकाणी मांडण्याची किंवा आपल्या समोर ठेवण्याची जी काही संधी दिली त्याबद्दल मी त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. ग्राहकांनी किती सजग राहायला हवं, किती काळजी घ्यायला हवी याबद्दल खूप मोलाचं मार्गदर्शन आपल्याला सरांकडून मिळालेलं आहे.